पसरली छाया निशब्द तरंग उठती अंधार चांदणे हाले आकार गूढ धुक्याला आले विरून गेले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले। अशी किती वेळ दडून बसशील बाईत? हिम्मत असेल तर बाहेर ये। नाही तुझं फडशो पाडलो तर नायकांची सून म्हणून नाव नाही सांगतले। बाहेर ये। आई आई थांब। आई बाहेर ये सांगितलंय ना, नाहीतर मी आतेच आहे। तू बाहेर ये नाहीतर मी आत येईन। आई माका माहित हा तू हे किती लपून बसलस। नायकांका पाण्यापासून धोका हा, म्हणून आत लपान बसले काय तू? हा बाहेर ये, मी भिवची नाही तुका। मानगुडीवर बसेन तुझ्या। तुका काय वाटतं माझा घर उद्ध्वस्त करून बघतस काय? तू बाहेर येऊन तर दाखव, नाही नरडीचा घोट घेतलाय तर बघ। आई थांब। आई बाहेर सांगताय ना तुका? अहो ऐकलंच नाही तू? आई 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 खाली उतर, खाली उतर आधी। हा आपण बाहेर काढूया ना। ही अशी येऊची नाही। आई आई खाली आहे नाही, खाली आहे, खाली आहे। आई खाली सावकाश सावकाश आहे, सावकाश सावकाश। माधवा, दत्ता, अभिरामा, घाबरा नको, मी खंबीर आहे। तुमका काही ठोक देवसय नाही। आई तू आहेस ना, मग कोणाला काही होणार नाही। हा माधव, मी तुला म्हटलं होतं ना, आईंना ट्रीटमेंटची गरज आहे। आता काही झालं असतं तर बघितलं ना तुम्ही, आपण त्यांना ताबडतोब सायकेट्रिस्टकडे नेऊया। निलिमा ते काय ते नंतर बघू, पण आत्ता तू यात पडू नको प्लीज। काय म्हणा होता आता? काय नाही,
तू चल आत घरात. चल. निलिमा, माझं ऐकशील? हे बघ, हे जे काही घडत होतं ना ते तूही बघत होतीस. हे खूप डेंजर आहे. मला नाही वाटत हे सायकॅट्रिस्ट सॉल्व्ह करू शकेल म्हणून. हो निलिमा, मी तुझ्याशी बोलतो. ऐकतीये. हा, तुझा रागही स्वाभाविक आहे म्हणा. काही दिवसापूर्वी मीच तुझ्याकडे विषय काढला होता की आईला आपण मुंबईला घेऊन जाऊया. तेव्हाही मला तुझं म्हणणं पटलं होतं. हे सगळं मानसिक ताण आल्यामुळे होतं असं मलाही वाटलं होतं. पण आज जे काही पाहिलं ना हे बघून वाटलं की स्टॉप इट माधव. हे सगळं ना तुझ्या स्टोरीमध्ये छान आहे ऐकायला, पण रियालिटीमध्ये काय आहे वाच. मानसिक आजाराबद्दल लिहिलंय यात. हा त्यातलाच प्रकार आहे. आहे आता कसा वाटता? या बघ, तू काही एक काळजी करू नको. तुका काही एक जावचा नाही आणि या घरात पण काही एक जावचा नाही. आम्ही हसव ना गे. तू बावीवर चढलंस तेव्हा माझा काय झाला माका माहित. तुका काय झाला असता तर. पण काय गे, तुका दिसता ती आहे. आहे घेवा पाणी घेवा. आणि वायत झोपा, बरा वाटत. छायाताई, माझा ऐकशाल? आज तुम्ही हयच निजा. रात्रीच्या उठल्यो तर कोणतरी लक्ष देऊक वयाना. होय गो, मी हयच निसतले. आणि बाकी काय लागला तर हाक मारा. होय गो. अगो माझी आवस असा ती. माका पण काळजी वाटता तिची. तसा नाही हो, पण हा एक असा कधी बघितलेला नाही ना. या बघ, तू तुझी काय जी कामा उरली आहेत ना ती कर जा. मी बघतोय तिच्याकडे. वय आई घे.
मला ना आईचं खूप टेन्शन आलंय. अभिरा, रिलॅक्स. आपण आहोत ना सगळे. आजीला काही होऊन देणार नाही आपण. मामा सांगत होती आजीला ट्रीटमेंटची गरज आहे. अरे पण बाकी सगळेजण म्हणतात हे काहीतरी भलतच आहे. मला ना काय करू तेच कळत नाही. एका बाजूला निलिमा वहिनीवर पण विश्वास बसतोय आणि घडणारे प्रकार बघितले तर काय बरोबर आणि काय चुकीचं हेच कळत नाही. माझंही असंच झालंय. चाय. अरे वा, चहाची खूप गरज होती. आणि घेवा घेवा. अर्चित भाऊ, तुमका चाय हवी? हा नको. बरं झाला, एक कप विसरलेलं आहे. घ्या, चांगली आहे ना? आईने सांगितलंय आज कुणीच घराबाहेर पडू नका म्हणून. का? अरे आज अमावस्या आहे ना. हा, आज बाहेर नाही पडायचा. आणि तुझं काय? माका काय नाही, माका चालता. पण घरातनं बाहेर का पडायचं नाही? बाहेर नाही पडायचा, बरं नसतात. धरतात आपल्याक, आणि एकदा धरल्याने ना की सोडत नाही झाड. झाड म्हणजे कोण? आपण. काय? अभिभाऊ, आपल्याकडे तर शिकमॅक सोंग गायलेली ती माहिती आहेत ना? हो. त्याचं काय? हा, तर ती सोंगा दशावतार करतात ना, तर असेच दशावतार करू गेलेली. अमावस्येचा दिवस होतो, अमावस्येचा दिवस. तशी चालत चालत गेली, थंय पोचली. थंय अशी माणसांची गर्दी होती. दुकानं लागलेली, खाज्याची दुकानं होती, भाज्याची दुकानं होती. भाज्याचं वास सुटलेलो आलंय. आणि मग थंय गेली, त्यांनी दशावतार केल्यानी दशावतार झालो. सकाळच्या कोंबडो हरवलो, तेव्हा त्यांना कळला माणसांची गर्दी नव्हती, दुकानं नव्हती, भाज्याची दुकानं नाही, खाज्याची दुकानं नाही, काय नाही. जंगल होता, नुसता जंगल. अमाशा होती ना तेव्हा, काय नव्हता. मग एकाक धरल्या. सकाळी तो घरात गेलो तेव्हा घाम फुटलेलो, ताप फडफडून येत होतो नुसतो. ते काय केलं आवरत नव्हतं कुणाच्या. मग ते कसं बांधून ठेवल्यानी. आता अमावस्या येली ना, अमावस्या येली की तो कोणाक आवरत नाही, मग बांधून ठेवतात. आणि मग एक दिवस गेलो अमावस्याच होती ना, अमावस्येकच गेलो. काय? गेलो तो अमावस्येकच, म्हणून अमावस्येचा बाहेर नाही पडायचा. चला, मी जातोय. तू कुठे निघालास? बाय. अरे पण आज अमावस्या आहे ना. आज काय तर माका काय माहित. जाते मी. आज अमावस्या. अजून किती दिवस राहतले माझ्या घरात? जावा माझ्या घरात सोन. ह्या घर माझा. जावा म्हणताय ना. आहे काय झालं गे? आहे तू गप घे, मी बघताय ह्यांका.
नाही हातात धरून घराच्या बाहेर काढलंय ना तर नाव सांगूच नाही माझा. अशी किती बघतायस? डोळे काढून हातात देईन तुमच्या. माझ्या घराचा वाटोळा करशाल? मी पण बघताय काय करतास तुम्ही. ना एकेकाच्या नरडीचं घोट घेतले तर बघा. निघा म्हणताय ना. आय आय हो कसलो आवाज लो. माका माहित हा ह्यो आवाज असोच नाही लो. तुम्ही करतास ना आवाज. खबरदार असा काय केलास तर. दागिन्यांका हात लावू नको. खबरदार. ठेवा तो सामान. या सामान ह्या घराचा आहे. मी तुमका नेऊक देऊचाय नाही. ठेवा म्हणताय ना. अहो हो उठा. अयो तुमका कसला आवाज ऐकू येता काय? कसलो आवाज? अजूनच येता. झोप. कोणतरी काहीतरी करत असत. यावेळी सरिता झोप. अहो काहीतरी भयानक. निलिमा निलिमा कसला तरी आवाज येतोय. घरातलं सामान कोणीतरी हलवतंय. यावेळी इथे बसून कसं कळणार ना. खाली जाऊया. अगं पण माधव बघावं लागेल. कसला आहे आवाज? ह्या बाजून येत हा. दत्ता तू. अरे आवाज दिला होता मुनीले. हा मला पण कसल्या तरी आवाजानेच जाग आली. काय झालं? कसला आवाज आहे? कसला तरी सामानाचा आवाज येत होता. सरिता ऐक हा. तो खोलीत हात. छायाताई असतात बरोबर. माधव हा? कुठून आवाज येतोय ते पाहिलं का? दिसून येता. मग बघा ना. हो काहीतरी असला तर. अगं पण बघायला नको का? निलिमा काय करते? अरे पण आत काय आहे ते बघायला नको का? थांब मी बघतो. कपाट भिंतीच्या त्या बाजू होता. हे कसं हिला? टेबल पण हाय नाही होता. आपणच वस्तू सरकल्यो.
मध्ये याच खोलीतून फर्निचर हलवण्याचा आवाज येत होता. कोण आहे?